हरिओम. माझं नाव आहे शंतनू नातू अँड आय एम अ बिग फॅन ऑफ डॉक्टर निकोल टेस्ला. डॉक्टर निकोल टेस्ला कोण होते? तर असे महान शास्त्रज्ञ ज्यांच्या नावावर 700पेक्षा देखील अधिक पेटंट्स आहेत, ज्यांना AC इलेक्ट्रिसिटीचे जनक देखील मानलं जातं, अल्टरनेटिंग करंट इलेक्ट्रिसिटी. ज्यांनी आजपासून साधारण 125 वर्षांपूर्वी वायरलेस इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला व वायरलेस इलेक्ट्रिसिटी वापरून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर पसरलेले 200 ते 250 लाईट बल्ब उजळून दाखवले होते. डॉक्टर टेस्ला असे महान शास्त्रज्ञ होते ज्यांनी आजपासून साधारण 100 ते 125 वर्षांपूर्वी रिमोट कंट्रोलचा शोध लावला, रोबोटिक्ससारख्या गोष्टीचा शोध लावला, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाडीचा शोध लावला, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संकल्पना मांडली होती, मोबाईल फोनची संकल्पना मांडली होती आणि ते एक महान भक्त देखील होते. आता डॉक्टर टेस्लांची ओळख मला कशी झाली ही अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ती मी आता थोडक्यात सांगतो. मी बापूंच्या ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या ऑर्गनायझेशनमध्येच कामाला आहे आणि आजपासून साधारण 11 वर्षांपूर्वी मार्च 2014ला बापूंनी आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या मित्राला, जो आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो, आम्हाला बोलवलं त्यांच्या ऑफिसमध्ये आणि आम्हाला विचारलं की तुम्हाला टेस्ला कोण होते माहिती आहे का? डॉक्टर निकोल टेस्ला कोण होते माहिती आहे का? मला डॉक्टर निकोल टेस्लांबद्दल काहीच माहिती नव्हती. ती माहिती आम्हाला बापूंनी दिली, अगदी थोडक्यात. तेव्हा बापूंनी हीच उदाहरणं दिली की त्यांच्या नावावर किती पेटंट आहेत, त्यांना AC इलेक्ट्रिसिटीचे जनक मानलं जातं. अशा एक 2-4 गोष्टी बापूंनी सांगितल्या आणि बापू म्हणाली मी तुम्हाला 15 दिवस देतो, तुम्ही ह्या शास्त्रज्ञाबद्दल, जो एक महान भक्त देखील होता, पूर्ण स्टडी करा आणि तुम्हाला सेमिनार घ्यायचा आहे. आता सेमिनार ही बापूंना आवडणारी, एक अतिशय आवडणारी गोष्ट आहे. बापू स्वतः देखील वेगवेगळ्या विषयांवर सेमिनार घेतात. फक्त ITच्याच विषयांवर नाही, तर जुगाडसारख्या विषयावर बापूंनी स्वतः सेमिनार घेतला होता 2011 साली. नॅनो टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, बिटकॉइन, लेझर ह्या अशा विविध गोष्टींवर, पुढे येणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टींवर बापूंनी 2012 साली सेमिनार घेतला होता आणि त्यावेळेला पुढे येणारं जग कसं असेल ह्याची बापूंनी थोडक्यात ओळख करून दिली होती. आणि बापू अनेक जणांना सेमिनार घ्यायला लावतात. ज्यांचा IT बॅकग्राऊंड आहे त्यांना, ज्यांचा IT बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना देखील स्वॉर्म इंटेलिजन्ससारखा सेमिनारसुद्धा बापूंनी करायला लावला होता आणि अतिशय उत्कृष्ट झाला होता. तर अशी सुरुवात झाली, अशी आमची ओळख झाली डॉक्टर निकोल टेस्ला यांच्याशी. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल शोधत गेलो, वाचत गेलो, एक एक गोष्टी माहिती होत गेल्या, तेव्हा आम्ही अवाक होऊन गेलो की एक माणूस आपल्या आयुष्यात किती गोष्टी करू शकतो आणि काय काय गोष्टी करू शकतो आणि त्याचबरोबर एक भक्त, देवाचं नाव घेणारा भक्त, ह्याच्यामध्ये किती ताकद असू शकते ह्याचं डॉक्टर निकोल टेस्ला म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे. थोड्याशा अजून ब्रीफ डॉक्टर टेस्लांबद्दल अनेक पुस्तकं देखील उपलब्ध आहेत, ती देखील आपण वाचू शकतो. अतिशय मनाला उभारी देणारं असं त्यांचं चरित्र आहे. थोडी मोजकी उदाहरणं सांगतो. डॉक्टर निकोल टेस्ला यांनी सुरुवातीला त्यांनी थॉमस एडिसन यांच्याकडे काम केलं. मग एडिसन यांची तत्त्व न पटल्यामुळे टेस्ला वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःची कंपनी काढली आणि त्यांनी AC इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला. त्याच्यानंतर टेस्ला अनेक इन्व्हेन्शन करतच गेले, जसं रिमोट कंट्रोलवर चालणारी बोट, वायरलेस इलेक्ट्रिसिटी, आणि त्यांनी त्यांची मोठी लॅब सेटअप केली. पण 1895 साली त्यांच्या विरोधकांकडनं त्यांची संपूर्ण लॅब जाळण्यात आली, अख्खी बिल्डिंग जळून खाक झाली. टेस्ला तेव्हा अक्षरशः 35 किंवा 37 वर्षाचे असतील, पण त्यांनी हार मानली नाही. ते त्यांच्या देवाकडे गेले, चर्चमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी देवाला साथ घातली, पुढे मार्ग तूच दाखव, मी मेहनत करायला तयार आहे. आणि त्यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतरची त्यांची सगळी इन्व्हेन्शन्स 1895 नंतरची ही त्यांच्या आधीच्या इन्व्हेन्शनपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे, कितीतरी पटीने अवाक करणारी आहे. आज देखील आपल्याला ज्या गोष्टी अशक्यप्राय वाटतील, जसं अख्ख्या जगाला वायरलेस इलेक्ट्रिसिटी देणं, आपण एक सर्च टाकून बघू शकतो. वॉर्डन क्लिफ टॉवर हा डॉक्टर टेस्लांचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. त्यांना वॉर्डन क्लिफ टॉवरचं जाळं अख्ख्या पृथ्वीवर उभारायचं होतं आणि सगळ्यांना फ्री वायरलेस इलेक्ट्रिसिटी द्यायची होती. मात्र अनेक गोष्टी झाल्या, त्यामुळे हे प्रत्यक्षात येऊ शकलं नाही. पण वायरलेस इलेक्ट्रिसिटीचे त्यांनी अनेक एक्सपेरिमेंट केले. स्पेस टाईम बेंडिंगचे त्यांनी एक्सपेरिमेंट केले. स्पेस टाईम बेंडिंग करताना टाईम ट्रॅव्हलचा सुद्धा त्यांना एक अनुभव आला होता की ते एका इलेक्ट्रिक फील्डमध्ये अडकले होते
आपण ह्याबद्दल सर्च करून बघू शकतो. तसेच त्यांनी असं म्हणतात की त्यांच्याकडे वेदर मॉडिफाय करणारी मशिनरी देखील होती. तसंच थॉट रीडिंग मशीन म्हणजे मानवी विचार प्रोजेक्ट करणारं किंवा रीड करणारं मशीन देखील डॉक्टर टेस्ला यांनी बनवलं होतं. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे. ही ओळख बापूंमुळे आम्हाला डॉक्टर निकोल टेस्लांची ओळख झाली. पण डॉक्टर निकोल टेस्ला हे देवाचे भक्त कसे होते ते त्यांनीच लिहिलेल्या एका आर्टिकलवरून आपल्याला समजून येईल. त्यांच्या आर्टिकलचं नाव आहे मॅन्स ग्रेटेस्ट अचीवमेंट. या आर्टिकलच्या शेवटी डॉक्टर निकोल टेस्ला लिहितात की मानवाचं सगळ्यात मोठं अचीवमेंट कुठलं, तर तो जो भगवंत आहे त्याच्या शेजारी जाऊन बसणं हे मानवाचं ग्रेटेस्ट अचीवमेंट आहे. मिळालं आर्टिकल तर डेफिनेटली वाच. आणि जाता जाता आपण डॉक्टर निकोल टेस्लांचा एक फेमस कोट बघूया. ह्या कोटमध्ये ते म्हणतात, द गिफ्ट ऑफ मेंटल पॉवर कम्स फ्रॉम गॉड द डिवाइन बीइंग अँड इफ वी कॉन्सन्ट्रेट अवर माइंड्स ऑन दॅट ट्रूथ वी बिकम इन ट्यून विथ दिस ग्रेट पॉवर. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.